कशी गाडी डायरेक्ट पोलिसवाला घावल्यामुळे आपण कॅमेरा खाली घेतला होता. झाडवरती की रुला दिया आपने. लावलं कोणी सुसाईड वगैरे काही करू नये म्हणून. अरे इधर किधर अभी डालना इधर लाके. भावांना पण आता लॉक तर आपण घरापासून काढला नाहीये, पण ती काही काही विषय नाही. डायरेक्ट पोलिसवाला घावल्यामुळे आपण कॅमेरा खाली घेतला होता. आपण आपल्या चाललोय कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरला पिकअप करून आपण आहे ना त्यांना सोडायचं आहे. मला ह्याला मानवरीमध्ये सोडायचं आहे. ड्रॉप आहे 4 किलोमीटर. 4 किलोमीटर ड्रॉप आहे. पिकअप 2 किलोमीटर आहे. त्याचे आपल्याला दिले 150 रुपये. चला म्हणलं आपण आलोय उशिरा, तर आपल्याला पळायला तर लागणार आहे, त्यामुळं आपण पळतोय. ते आपली तिसरी ट्रिप आहे. आज आपण करणार आहे, आज आपण 12 वाजता नाही आलोय 11 वाजता. 11 आपण करणार आहे 8 ते 9 वाजेपर्यंत काम. एवढा दिवस वाड्याला आपल्याला आढावा आल्यानंतर आपण त्याला कसं तरी क्रॉस करून गेलं पुढं. हे आपले गाडीची मूर्ती विठ्ठल रुक्मिणी कशी भावांनो ऐक नाही कास शेकवाले एखादा नाही करायचा. एवढ्या देवटुंद्रवाला ओव्हरटेक करत होता डंपरला असेच ओव्हरटेक करण्यामुळं काही जणांचा अपघात झालेला आहे. कारण की ह्यांना जी साईड दिसत नाही त्या साईडने ओव्हरटेक केले जातात. त्याच्यामुळे हे कंटेनरच्या अपघातात कितीतरी लोकांचा अपघात झाला आहे हे कंटेनरमुळे. भाऊ टेम्पोवाला घुसला आपल्याला आडवा, त्याला आपण दाबला. हे सर्कल आहे काय एरिया कोणता ते अजून मला आठवण नाही राव. जवळपास आपण कस्टमरचे आलेलो आहे. कसं आहे भावना बिल्डिंग बघू शकता तुम्ही. कल्याणी नगर बिल्डिंग आहे. हॉटेल आहे, हॉटेल 5 स्टार हॉटेल. खतरनाक हॉटेल. इकडे ही नदी आहे. पत्रे लावलं कोणी सुसाईड वगैरे काही करू नये म्हणून. आपल्याला लागली ट्रॅफिक लागल्यामुळे सगळा कार्यक्रम झालाय आपला. आपण लावतो स्क्रीनला मोबाईल. आता काही गोष्टी आपल्याला ट्रॅफिकचं तर आजकाल पुणे सिटीमध्ये एक ट्रॅफिकचा लय मोठा झोन चालू आहे. जिथं जाईन तिथं रस्त्यांचं खाणं आणि कामं सरकारचे नुसतेच कामं चालू आहेत रोडचे. आपल्याला लेफ्ट साईडने गाडी काढावी लागणार आहे, कारण की राईट साईडला सगळा लॉट थांबलाय राईट साईडला. तर आपण कसं आहे मागच्या आरशामध्ये बघून आपली गाडी जरा करतोय पुढं हळूहळू निघली आपली थोडी गाडी. थोडा रस्ता जरा मोकळा झालेला दिसतोय. आता ट्रॅक्टरवाला शेट होते मध्ये. कसं आहे राईट साईडने किती गर्दी आहे, आपल्याला राईट साईडच मारायचं आहे. आपण काय केले, लेफ्ट हँडनी आपली गाडी पुढं काढली आणि आपण येऊन थांबलो सर्वांच्या पुढे. शेवटचा आडे आपण आता घरी गेलो होतो 4 वाजता. 4च्या नंतर आता आपण परत चालू केलं आता. आणि आपल्याला पहिलीच ट्रीप पडली आहे केकची. दिसतंय का तुम्हाला? एवढं जाडभर डबा आहे. हे नेऊन जायचं आपल्याला 12 किलोमीटर नेऊन जायचं आहे. त्याचे आपल्याला भेटले तर 275 रुपये. हे झाडवर केक रुला दिया आपने. केकसाठी बी मोठ्या गाड्या बुकिंग करतात, कारण की ते हलावं नाही.
हे खरं झालं नाही पाहिजे असा विषय आहे काही लोकांचा. पॅसेंजर नाही मागं कोण, स्वतः चालू एकसाच. हे आहे शिवाजीनगरच्या अलीकडं मेट्रो स्टेशन आहे मोठं. अजून तर मेट्रोचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. मेट्रो स्टेशन अजून काय चालू झालेलं नाही आहे, म्हणून चालू व्हायचं आहे. मेट्रो स्टेशनचं काम चालू आहे. कॅमेरा आपल्याला हलतंय वाटतंय, व्हिडिओमध्ये सगळं हलतं दिसतंय वाटतं. भाऊ काय आपल्याला साईड देत नव्हता, आपण लेफ्टन मारून घेतली पुढं गाडी. होंडा सिटीवाला आला. कॅमेरा बघता बघता भाऊ आता आपलं होतं उद्घाटन होंडाचं. सिटी होंडा. निका शाडे भावनो, कुछ पानी के लिए कुछ तो करना पडेगा ना भाई. आज आपण चालवणार एक गाडी 8 ते 9 वाजेपर्यंत. संध्याकाळी 10 वाजले 2:30. बघू आपण किती अर्निंग होती. त्याचा एक लास्ट लाईक टाकलं तर टाकीन शॉर्ट, तर मग टॉके. MG बॅटरीची गाडी, कुणाला जर माहिती असेल MGची गाडी फुल चार्जिंगमध्ये किती किलोमीटर जाते तर प्लीज कमेंटमध्ये सांगा भावांनो. आणि इकडं BMW आहे आणि ही जी सांगा BMW 20 MG कोणती गाडी किती किलोमीटर जाते. दोन्ही पण इलेक्ट्रिक आहेत भावांनो, बघू शकता. मॉडेल थांबणार होतं, मला दाखवतो जवळ. थोडंसं टच करू का गाडीला. भाऊ माझ्यावर कवर बी उडन. तशी BMW इलेक्ट्रिक 4D IX मॉडेल BMW इलेक्ट्रिक. बहुतेक अंदाज माझा असा 300 किलोमीटरचा फुल चार्जिंग मध्ये. कसा आलाय सोंडे बॅग घेऊन मध्ये. कस्टमर तर गाडीमध्ये नाही, त्याच्यामुळे कसं आपलं निवांत. स्कॉडावाला घुसतं इकडून तिकडून. भाऊला काही साईड भेटायला तयार नाही कोण द्यायला. समजलं त्याच्यामध्ये आपण पण चान्स मारून घेऊ, ओव्हरटेक करू भाऊला. भाऊ गुलगावामध्ये चाललाय तो भयंकर. आपली गाडी कार व्हायची म्हणलं AC जरा चालतंय का नाही, कारण की पाईप आपला लिकेज होता. ते भाऊ ते म्हणला भाऊ तुला ते ACचेच पैसे देतोय मी, तर AC लावून जा. तर चला म्हणला, नो गद्दारी. हे बघा, अरे कोण मस्तच कोळा आलाय बाबांनो. कोरेगाव पार्क. पार्क आणि आपण शूट करतोय कोरेगाव पार्क मध्ये. कोरेगाव पार्क तुम्हाला दाखवतो. पार्क हे झाडे. कोरेगाव पार्क मध्ये ना जास्त फॉरेनर आउट ऑफ कंट्रीतले लोक येतात. मस्तानी कसा या कोरेगावचा तुम्हाला एक छोटा पुढून एक माहीत आलेली आहे. अंत्यविधी कोणाची तरी चालू आहे. ती चालू असल्यामुळे कोणतरी गेला आहे. ह्याच्यामध्ये चाललंय.
पुणे कोरेगाव पार्कमध्ये हा विधी झालेला आहे. दुर्घटना घडली आहे. कोरेगाव पार्कचा हा विषय आहे. भाई तुम थोड़ा पीछे बहुत आगे आ गए हो, पीछे से आने का ट्रेन लेके जाना है। लेके आ रहे फिर इधर हाँ ट्रेन लेके आ रहे इधर. कैसे इतना दूर कैसे इधर ही आ रहा है, थोड़ा आगे से हाँ इधर आगे पीछे ही है, आगे के पीछे पीछे किधर है? वो व्हाइट कार दिख रहा है, मिनी कूपर, वो ग्रीन कार रेंज रोवर, हाँ उसके बाजू में लगाना है आपको कार। कितना ट्रेन? 2 ट्रे है, केक का है, घुमा लो। घुमाने पीछे लेता है ऐसा ही हाँ? पीछे दे. आपण रिवर्स मारतोय. कस्टमरचं जरा लोकेशन मागचं निघलंय. भावना तुम्हाला एक गाडी दाखवतो आता. एक गाडी तुम्ही बघा फक्त काय गाडी आहे. थोड़ा इधर इधर लगा के रखा। अरे इधर किधर अभी डालना इधर लाके. हे बघा गाडी. शी गाडी कुठली गाडी काय माहिती. तिच्या खतरनाक गाडी आहे. आपल्या घेतून दाखवली तुम्हाला गाडी. कोरेगाव पार्कचा विषय. कोरेगाव पार्क आपण उभा आहे कोरेगाव पार्क मध्ये. तर इथून जायचे औंधला. औंधच्या इकडे गेल्यावरती आपण एक शूट करू. भावांनो आपल्याला ट्रिप जी पडली होती हे ट्रिपचे विषय काय आहे बघू शकता तुम्ही. मागं 2 हे आहेत फक्त बॉक्स. 2 बॉक्स घेऊन चालले आपण त्याला औंधला. त्यांना आपण बोललोय 25 रुपये पर किलोमीटर मला चार्जेस लागतील. तर ते म्हणले ठीक आहे नो प्रॉब्लेम. आपण त्यांना घेऊन चाललेलो आहे. हे बारके 2 डबडे आहेत असे. मला काही विशेष नाही आहे.